तर आज आपण पाहू शकता आपल्या हॉटेलची खासियत म्हणजे चुलीवरचं जेवण आणि त्यापैकी एक म्हणजे चुलीवरच्या भाकरी. तर पाहू शकता खूप मोठी प्रोसिजर आहे चुलीवरच्या भाकरी बनवण्यासाठी. पहिले तांदळाचं पीठ उकळलं जातं पाण्यामध्ये. तर पाहू शकता ते पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढलं जातं. तर भांडं सपाट पाहिजे कारण की थंड होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. खूप चुलीवर असल्याकारणाने ते खूप गरम झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला त्याला थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून ठेवावं लागतं आणि त्यानंतर फॅनखाली त्याला थंड होण्यासाठी आपण आणतो आहे. कारण की पूर्णपणे थंड झाल्याशिवाय गोळे बनवता येत नाही आणि भाकरीसाठी गोळे हे महत्त्वाचे आहेत. गोळे बनवण्यासाठी खूप कसरत करावी लागते कारण की त्याला पूर्णपणे गोळे बनवण्यासाठी पूर्ण पीठ एकत्र एकजीव होण्यासाठी दोन्ही हाताच्या साहाय्याने आई आपल्याला दाखवू शकते की कशा पद्धतीने गोळे बनवले जाते आणि त्याच गोळ्यापासून ती भाकरी बनवली जाते. तर पाहू शकता आपण दोन्ही हाताचे जे पाम असतात त्या पामवर आपण पूर्ण भाकरी आणि एक आपला अंगठाच्या साहाय्याने तिला आकार दिला जातो. जसं मातीपासून मडके बनवले जातात तसेच हे भाकरी त्या पद्धतीनेच असते आणि पाहू शकता कशा पद्धतीने भाकरीला गोल असा आकार आईने दिलेला आहे. तर पाहू शकता तिला पूर्णपणे एकजीव करावी लागते, नाहीतर त्यामध्ये पूर्ण ती भाकर तुटली जाईल याची काळजी घ्यायला लागते आणि पूर्ण भाकर ही गोलाकार झाल्याशिवाय आपण तिला चुलीवर ठेवू शकत नाही. तर पूर्ण गोलाकार झाल्याशिवाय ती चुलीवर ठेवणे शक्य नाही आणि त्याचबरोबर भाकरी ही पूर्णपणे जाडसरही नसावी, थोडी चारी बाजूने एकच आकार असावा तिचा आणि जाडसर असल्याकारणाने ती लवकर शिजत नाही. म्हणून भाकरी बनवताना घाई करणे शक्य नाही. कारण हे तांदळाचं पीठ आहे आणि तांदळाच्या पिठाला आकार देणे म्हणजे खूप कठीण काम असतं. त्यामुळे कसं आहे, पूर्णपणे आपलं जे पाम आहे त्या पामच्या सहाय्याने तिला आकार दिला जातो आणि ती भाकर जरी थोडीशी तुटली तरी तिला पूर्णपणे पाण्याच्या सहाय्याने तिला बरोबरीने आकार दिला जातो आणि भाकरी थोडीफार तुटतेच. पण कसं आहे, पाणी जर त्याला लावलं ना की ती पुन्हा एकजीव होते. त्यामुळे थोडं पाणी घेऊन तिला एकजीव केली जाते आणि पाहू शकता आता आपली भाकर ही रेडी आहे. तर आईने फडका घेतलेला आहे आणि पूर्णपणे तवा हा साफ केलेला आहे आणि त्यावरती ती भाकर ठेवली आहे आणि पाहू शकता तर ती भाकर किती छान अशी शिजली आहे. तर ती हळूहळू आकारमान बदलत जाते आणि तिचा आकार जेव्हा बदलतो, समजा तिला गोल आकाराचा आकार येतो, तर समजून जायचं की आपली भाकर ही खाण्यासाठी रेडी आहे आणि ती भाकर रेडी झालेली भाकर आपण टोपलीमध्ये काढून ठेवावी लागते.